बीडमधली ही सगळी दृश्य पाहतोय। सुरक्षेसाठी कराडची हजेरी ही केस न्यायालय नाही तर बीड जिल्हा न्यायालयामध्ये होणार आहे। केस कोर्टामध्ये वाल्मी कराड हजराणाने सीआयडीने केलेला अर्ज कोर्टाने स्वीकारलेला आहे आणि पोलीस आता वाल्मी कराडला घेऊन केस पोलीस ठाण्यातनं रवाना झालेत। ही आपण थेट दृश्य पाहतोय। पोलिसांची कुठेतरी सातत्याने चोख व्यवस्था ठेवण्याची ही जी लगबग आहे, धावपळ आहे, ती आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो। प्रचंड तणावाखाली गेले काही दिवस पोलीस व्यवस्थापन आहे, कारण कायदा आणि सुव्यवस्था सातत्याने राखणं त्यांना गरजेचं आहे। आता पोलीस वाल्मिकला केस पोलीस ठाण्यातून घेऊन रवाना होत आहेत आणि ते आता बीडच्या जिल्हाधिकारी न्यायालयामध्ये जातील आणि तिथे पुढची सुनावणी होणार आहे। आज सीआयडी पुढची रिमांड मागण्याच्या प्रयत्नात असेल आणि त्या दृष्टीने युक्तिवाद होतील। आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, या दृश्यांमध्ये आम्ही बघतोय की सातत्याने वाल्मी कराडला कुठल्याही स्थानावरती हलवत असताना खूप सुरक्षा व्यवस्थेच्या बाबतीमध्ये काळजी घेतली जाते। आता रवाना करण्यात आलेलं आहे। पुढे किती वेळामध्ये साधारणपणे बीडच्या कोर्टामध्ये पोहोचेल वाल्मी कराड? मकोका अंतर्गत अटकेची प्रक्रिया न्यायालयाने पोलीस स्टेशन मध्ये पूर्ण केली गेलेली आहे आणि पोलीस स्टेशनला प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर खरं तर आज केसच्या न्यायालयात हजर केलं जाणार होतं, मात्र तिथल्या न्यायाधीशांनी नॉट बिफोर मी असं केल्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता त्यांना बीडच्या कोर्टामध्ये हलवण्यात आलेलं आहे आणि बीडमध्ये पुढील प्रक्रिया पार पडेल। आज अत्यंत महत्वाची ही प्रक्रिया आहे आणि यामध्ये आता पुढे काय हे मिळतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। साधारणपणे किती वेळामध्ये ही सुनावणी सुरू होईल बीडच्या कोर्टामध्ये? साधारण 1 तासभर इथून बीडमध्ये प्रवास करायला या ठिकाणी लागतो। बीडमध्ये प्रवास केल्यानंतर तिथल्या न्यायालयासमोर हजर केलं जाईल आणि आज न्यायालयाची सुनावणी यासाठी महत्वाची आहे की सीआयडी आणि एसआयटी यांनी दोघांनीही असं म्हटलेलं आहे की वाल्मी कराड हा हत्येच्या प्रकरणामधील सह आरोपी आहे आणि कटात सहभागी असल्याचं देखील म्हटलं गेलेलं होतं। त्यामुळे आता या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आज आपल्याला सुनावणीच्या दरम्यान मिळू शकतील की नेमकं काय कारण आहे, कसे संबंध आहेत, कटात कसा सहभाग होता, हे कोर्टासमोर या ठिकाणी एसआयटीला सांगावं लागेल आणि त्यानंतरच एसआयटी किती दिवसाची कोठडी द्यायची हे ठरवेल। धन्यवाद कृष्णा आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर केस कोर्टामध्ये वाल्मी कराडला आज हजर करण्यात येणार होतं, परंतु त्याऐवजी आता सीआयडीने केलेला अर्ज स्वीकारत याची सुनावणी आता बीड जिल्हा न्यायालयामध्ये होणार आहे आणि केसच्या पोलीस स्टेशनवरनं आता वाल्मी कराडला रवाना करण्यात आलेलं आहे बीडच्या दिशेने। साधारणपणे तासाभराच्या प्रवासानंतर पुढची प्रक्रिया पार पडेल बीडच्या जिल्हाधिकारी न्यायालयात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।